मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली. डब्याच्या दरामध्ये 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय. अधिक चांगली सेवा देण्यासाठी दरवाढ आवश्यक. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदेंची प्रतिक्रिया. आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक. वेळापत्रक पाहूनच लोकल प्रवास करण्याचं मुंबईकरांना आवाहन. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यचा मोठा निर्णय. मुंबई ते रेवा दरम्यान धावणाऱ्या 26 विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला जाणार. मुंबई पालिकेमधील सहाय्यक आयुक्त पदांसाठी घेण्यात आलेली एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. या पदांसाठी 7 उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर. मुंबईतच घरं देण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगारांचा 9 जुलैला मोर्चा. राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान हा मोर्चा निघणार. वांगणी आणि शेरूमधील 81,000 घरं गिरणी कामगारांना मान्य नाहीत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. मे आणि जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये सुधारणा. आज घडीला धरणांमध्ये 38.58% पाणीसाठा उपलब्ध. ठाणे महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत. मराठी, हिंदी, उर्दू शाळेमध्ये मुख्याध्यापकांची पदं रिक्त असल्याची बाब समोर. शिक्षकांच्या जागांची भरती, मात्र मुख्याध्यापकांची पदं रिक्त. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी. 17 जागांसाठी झालं होतं मतदान. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महायुती की मविया बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष. उल्हासनगरमध्ये भरधाव कारनं 3 ते 4 जणांना उडवलं. अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नियंत्रण सुटल्यानं पाणीपुरीच्या हातगाडीला धडक. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.